आज आपल्या इथे जे कपल आलेलं आहे ते जुनेखेड सांगली येथून आहे. गेले 3 वर्ष झालं ते ट्राय करतात बेबीसाठी, पण त्यांना कन्सीव्ह होत नव्हतं. तिला PCODचा त्रास होता, त्यांचा स्पर्म काउंट कमी होता, लो मोटिलिटी होती आणि व्हेरिकोसिल प्रॉब्लेम असल्यामुळं त्यांना नॅचरल प्रेग्नन्सी राहणार नाही असं स्पष्ट सांगितलं गेलं होतं. IUI किंवा IVFचाच सल्ला दिला गेला होता, पण आपल्या इथं आल्यावर अगदी नैसर्गिक पद्धतीने त्यांना गर्भधारणा झालेली आहे. आज त्यांची सक्सेस स्टोरी आपण जाणून घेऊया. तुमचं नाव सांगा आणि गावाचं नाव सांगा. माझं नाव चेतन विजय पाटील, राहणार जुनेखेड, आणि माझी पत्नी प्रियंका पाटील. आपला पत्ता कसा मिळाला तुम्हाला? माझ्या जाऊबाईंची ट्रीटमेंट इथं झालेली, त्यांनी मला इथला पत्ता सांगितला, त्यांना रिझल्ट आलाय. त्यामुळे त्या म्हटल्या की मॅडमच्याकडे जाऊन तुम्ही सल्ला घ्या तिथला. मग त्यांनी आम्हाला इथं पाठवलं, त्यांच्यामुळेच आमची स्टोरी ही सक्सेस आहे आज. याच्या आधी काय त्रास होता तुम्हाला? म्हणजे ॲक्च्युली प्रॉब्लेम माझ्यातच होता. म्हणजे स्पर्म मोटिलिटी, स्पर्म काउंट आणि व्हेरिकोस वेनचा प्रॉब्लेम सांगितलेला होता. मग त्यावेळी डॉक्टर प्रत्येक ठिकाणी गेल्यानंतर सांगायचे की बाबांनो, जर तुमचं मोटिलिटी नाही वाढली तर शक्यतो प्रेग्नन्सी राहायची लई प्रॉब्लेम आहे. तुम्ही एकतर काउंट की मोटिलिटी वाढवून आणा आणि आपण नंतर कन्सिव्हचे मेडिसिन देऊ. मग शक्यतो कोणीच आमची केस घ्यायला नंतर तयारच झालं नव्हतं. मग नंतर आम्ही आमच्या वहिनीने सांगितलं तसं वहिनीने आमच्या सांगितले की जाऊन या, निदान मॅडम सगळा प्रॉब्लेम सांगा काय झाले. मग इथं आल्यानंतर तुम्ही जी आमच्यासाठी घेतली सगळी आमचे सगळे डॉक्युमेंट बघितली की काय काय प्रॉब्लेम आहे काय नाही. पण तुम्ही म्हणलं होते सक्सेस होते एवढं सगळं. आम्ही आमच्या मेडिसिन खाल्ल्यानंतर यात मोटिलिटीची वाढ होईल, त्यात कन्सिव्ह होईल. मग 6व्या महिन्यात आम्हाला रिझल्ट आला. याच्या आधी जेव्हा तू इतर डॉक्टरांचा सल्ला घ्यायला गेलेलीस त्यावेळी तुला काय सांगितलं, म्हणजे काय परिस्थिती होती तुमची तेव्हा? हां, त्यावेळेला डॉक्टर बोललेले की ह्यांचे रिपोर्ट पहिला घेऊन या, ते नॉर्मल झाल्यावरच म्हणजे मला मेडिसिन देण्यात येते. मग कुठलेच डॉक्टर मला मेडिसिन द्यायला तयार होत नव्हते. मग त्यावेळेला खूप टेन्शन यायचं. पण इथं तुमच्याकडे आल्यानंतर आत्मविश्वास वाढला. तुम्ही काय प्रॉब्लेम्स काय होते तेव्हा तुम्हाला? तुला काय प्रॉब्लेम होता? मला सुरुवातीला PCODचा त्रास होता, पण मेडिसिन घेतल्यानंतर तो कव्हर झाला. मग नंतर डॉक्टर बोलले ह्यांचे रिपोर्ट आल्याशिवाय तुला कन्सिव्ह व्हायच्या गोळ्या नाही देऊ शकत. काय सांगितलेलं डॉक्टरने तेव्हा? तेव्हा सांगितलेलं म्हणजे नॅचरली प्रेग्नन्सी नाही राहू शकणार, IUI किंवा IVFच करायला लागणार असा सल्ला दिला होता. ह्याच्या आधी तुम्हाला जो त्रास होता, काउंट कमी होता किंवा मोटिलिटी कमी होती, त्यावेळी तुमची परिस्थिती काय होती? परिस्थिती म्हणजे कुठेही जावं, कोणीही डॉक्टर म्हणत नव्हते किंवा माझ्याकडे मोटिलिटी वाढेल, किंवा मेडिसिन दिल्यानंतर त्यांनी 3 किंवा वर्षभर मेडिसिन खाल्ली तरी काय मोटिलिटी वाढ ही झालीच नाही आणि काय रिझल्ट पण आला नाही. त्यावेळी पूर्ण हातबल झालं की आता काय करायचं, नेमकं मार्ग कुठंतरी आता दिसला पाहिजे म्हटलं. मग त्यानंतर जी आमच्या सांगितलं वहिनी किंवा इथं जावाच तर माझी फरकही पडणारच. त्यामुळं इथं आल्यानंतर म्हणून 3 महिने पहिल्यांदा मेडिसिन घेतली, रिपोर्ट बघितलं, त्यात मोटिलिटीत बदल वाढले. एकदम 10 वरून कम्प्लीट 35 वर गेली. मग त्यावेळी मोटिलिटी 35 वर गेली. मग तिथं कुठं तर पॉझिटिव्ह वाटलं की आता आपल्याला तिथून राहू शकते, कन्सिव्ह होऊ शकते, किंवा आपण एक पॉझिटिव्ह राहिलो तिथनं पुढं. आणि 6व्या महिन्यात आपल्याला रिझल्टच आला. मग असं ही तुमची केस अगदी क्रिटिकलच होती, कारण काउंट कमी, लो मोटिलिटी होती आणि व्हेरिकोसिल. अशा परिस्थितीत आपण अगदी 6 महिने तुम्ही सातत्यानं औषध व्यवस्थित घेतल्यामुळं आणि पथ्य पण तुम्ही व्यवस्थित पाळल्यामुळं खरं तर हा आपणाला सक्सेसच बघायला मिळतो. जर सगळ्यांना इथं जर सांगायचं असेल तर माझ्यावरून जर कोण ज्याची मोटिलिटी कमी असेल किंवा व्हेरिकोस वेनचा प्रॉब्लेम असेल त्यांनी अवश्य इथं येऊन मेडिसिन घ्यावी. जी दिलेली मेडिसिन वेळची वेळ आणि दिलेली पथ्ये व्यवस्थित केली तर ते 100% त्यांना कन्सिव्ह होणार म्हणजे होणारच. यात काय हेच नाही. सांगलीमध्ये आम्ही दवाखान्यात गेलो, ते मेडिसिन घेतलेली 3 महिने मेडिसिन घेतले तिथे. 3 महिन्यानंतर आम्हाला काय तिथं ही आले मोटिलिटीचा काही वाढली नाही तिथं. मग त्यावेळी सांगलीत असं वाटलं की आता कुठलाच मार्ग नाही. अक्षरशः माझ्या म्हणजे डोळ्यातनं पाणी चालतं त्यावेळी की आता करायचं काय नेमकं. तरी आपल्याला इथं आता औषध पण देणार, पण आपण कुठं जायचं. त्यावेळी एक म्हणून आता करायचं काय हेच कळत नव्हतं मला. निदान इथला एक मार्ग घावला मॅडमच्या ह्याच्यातनं म्हणून. इथं आल्यानंतर मग 3 महिन्यानं आम्हाला चेक केलं तुमच्या गोळ्या खाल्ल्यानंतर.
त्या मोटिलिटी वाढल्यानंतर आम्हाला पॉझिटिव्ह म्हणजे एवढं पॉझिटिव्ह की त्याचं आम्हाला वाटलं की आता रिझल्ट आम्हाला येणारच आणि 100% वाटलं की रिझल्ट हा येणारच आम्हाला. मग त्यामुळे कंटिन्यू केलं ती पुढं तसंच कंटिन्यू 6 महिने आम्ही गोळ्या औषधे म्हणा पथ्य म्हणा सगळी व्यवस्थित नॉनव्हेज खाल्लं नाही काय केलं नाही व्यवस्थित केल्यामुळे व्यवस्थित आपलं कन्सिव्ह झाला. आता हे रिझल्टच मिळाला आम्हाला. आधीची परिस्थिती, समाजाचं वातावरण, तुमच्या घरचं वातावरण आणि ते कसं होतं आणि आत्ता कसं वाटतंय? आता खूप छान वाटते. आणि आधी असं त्रास व्हायचा की आपल्याला कधी होणार, दुसऱ्यांची लहान लहान बाळं बघितली की वाईट म्हणजे हे वाटायचं की आपल्याला पण व्हायला पाहिजे. पण मॅडम आणि सरांच्या मार्गदर्शनामुळं सगळं व्यवस्थित झालं. त्यांचे खरेच आभार. आईबाबा होण्याचे सुख आम्हाला त्यांच्यामुळं मिळालं आज. आणि हा आमच्या आयुष्यातील सगळ्यात आनंदाचा क्षण आहे. आणि हे सगळं शक्य सर आणि मॅडम ह्यांच्यामुळेच झाले. जर कुणाला खरंच काय प्रॉब्लेम असतील तर त्यांनी एक वेळ अथर्व फर्टिलिटी सेंटरला नक्कीच भेट द्यावी. आधीची तुमची मानसिक स्थिती आणि आत्ताची मानसिक स्थिती ह्याच्यामध्ये काय फरक आहे? पहिले कसं व्हायचं की आपण 3 वर्ष झालते की बाबा ह्याचं राहिलेलं नाही किंवा समाजात जाताना थोडे दडपण राहायचं बाबा एवढे वर्ष झाले आपल्याला राहिलेलं नाही. काही ठिकाणी मी असं आवड करायचं जायचंच नाही की बाबा नको जायला आपल्याला अजून आता आपल्याला राहिलेलं नाही. चर्चा व्हायच्या ह्या गोष्टीला भरपूर ते त्रास व्हायचा. असं वाटायचं कुठं जायलाच नको. लय दडपण यायचं लय म्हणजे लय अतिशय मला वाटायचं कधी कधी रात्रीचं रडायचं पण की एवढ्या कंडिशन वाईट व्हायच्या. पण नंतर की वाटायचं एक वेळ की आपल्याला होईल का नाही इथंवर माझ्या मनाला हे लागायचं आपल्याला खरंच होईल का बाबा आपल्याला मुलगा किंवा मुलगी होईल का आपल्या ह्याच्यात आपल्या लाईफमध्ये ती सुख येईल का नाही ते असं अंधारातच वाटायचं सगळ्या गोष्टी. मग त्यानंतर इकडं आल्यानंतर जे औषध खाल्ल्यानंतर 3 महिन्यांना आम्ही रिझल्ट बघितलं आमचा रिपोर्ट बघितला. त्यानंतर आम्ही पॉझिटिव्ह जे राहिलो तिथनं पुढं आम्ही पॉझिटिव्हच राहिलो. तेव्हा हां आता होते आपल्याला आता आपण इथं काही हे नाही किंवा एखाद्या रिपोर्ट बघितल्यानंतर जो आम्हाला कॉन्फिडन्स आला तो कॉन्फिडन्स आम्ही कधी आहे 6-7 महिने काही 6 महिने तर हलवलाच नाही. मग ते वाटले कन्सिव्ह होतेच आता. मग नंतर आता राहिल्यानंतर तर आता एकदम आनंदी आहे एकदम असं हॅप्पी म्हणजे एकदम हॅप्पी. आता सगळ्यांनी सांगू शकतो आमचं आम्हाला आहे. जर हे झालं नसतं तर IVF किंवा IUI सांगितलेलं ते आम्हाला करायला लागलं असतं. त्याचा खर्च पण बराचसाच आहे त्या गोष्टीचा आणि ते सक्सेस होईल किंवा नाही हे आपण काही सांगू शकत नाही. मग त्यामुळं आयुर्वेदिक जे औषध आहे त्याचे साईड इफेक्ट काही झाले नाही ते शरीरावर. आणि ज्यावेळी मी ॲलोपॅथिक घेत होतो त्यावेळी काही रिझल्ट पण नाही आणि शरीरातली उष्णता ह्या प्रकार सुरू झाले. मग त्यामुळे ते औषधं शक्यतो टाळावी लोकांनी आणि आयुर्वेदिकवर वळून ती आपल्या नॅचरली किंवा नैसर्गिकरित्या जी राहणार आहे त्याच्यावर लक्ष जर गेलं तर ती राहून जाईल. एवढाच आपल्यात बदल झाला. आमचं दोघांचं काउन्सिलिंग तुम्हाला कसं वाटलं? काउन्सिलिंग इथं आल्यावरच काय आलं ना की खरं डॉक्टर काय सांगतात म्हणजे चांगलं व्यवस्थित पॉझिटिव्ह कसं सांगतात इथं आल्यावरच काय आलं. कारण बाकीच्या ठिकाणी गेले एकच मला ऐकायला मिळालं की तुमचं अकाउंट काय वाढणार नाही तुम्ही अकाउंट वाढवून या नसेल तर ते शक्य होणार नाही. मग इथं आल्यानंतरच मला कळालं की बाबा काउन्सिलिंग काय करतात पॉझिटिव्हिटी कशी एनर्जी तयार करतात किंवा म्हणा एखादा कमी असला तर हा याच्यात आपण करू शकतोय मेडिसिन खाल्ल्यानंतर आमच्या वाढू शकते. ही सगळ्या गोष्टी मला तुमच्या जे मार्गदर्शनावर कळालं किंवा पथ्य पाळा जरा व्यवस्थित नॅचरली होऊ शकते ह्या गोष्टी सांगितल्यावर ती भिनलेल्या आहेत. पण होऊ शकते मॅडमनी किंवा सरांनी सांगितले की होऊ शकते म्हटलं ती कॉन्फिडन्स कायमच तसाच राहिला माझा. आमच्यामुळे तुमच्या रिलेशनमध्ये काय फरक जाणवला नवरा बायकोंच्या? पहिल्यांदा काय व्हायचं चिडचिड व्हायची लई एकमेकाची सतत वादविवाद व्हायचं की हे असं झाले ते तसं झाले. आपण कसं व्हायचं नाही जर कन्सिव्ह झालं तर ते सारखं भांडण व्हायचं. पण नंतर इथं आल्यानंतर आम्हाला बाबा त्या काय म्हणतात एखाद्या सांगितलं बाबा ना हे असं हॅप्पी राहावा किंवा आनंदी राहावा ह्या गोष्टी एखादं मार्गदर्शन करून व्यवस्थित सांगितल्यानंतर कळतं किंवा हा हे असं आपण राहिल्यानंतर बाबा व्यवस्थित होईल आपल्याला. तर इथं आलं तुमच्या किंवा मॅडमच्यामुळं शक्य झालं ती कळालं की बाबा कसं मेंटेन केलं पाहिजे आपलं रिलेशन कसं आपण राहिलं पाहिजे ह्या गोष्टीने पण भर तुम्ही दिलासा त्या गोष्टी सांगितल्या त्यामुळे व्यवस्थित सगळं रिझल्ट येत गेले. तुम्हाला पहिल्या औषधामध्ये आणि आमच्या औषधामध्ये काय फरक जाणवतो? पहिल्या औषधानं म्हणजे जे दुसरे डॉक्टर औषध देत होते त्यानं उष्णता भरपूर व्हायची. पण इथं आल्यापासून तुमची जे मेडिसिन आम्ही घेतोय त्यानं त्या औषधाला काही साईड इफेक्ट झालेला नाही. म्हणजे बॉडीमध्ये चांगला बदल झाला
आणि औषधाचा काही साईड इफेक्ट वगैरे काय नाही. मॅडमनी सांगितल्याप्रमाणे सर्व डाएट फॉलो केला, व्यायाम सांगितलं तसं केलं, रेग्युलर पूर्णपणे सगळा व्यायाम वगैरे चालू ठेवला आणि 6व्या महिन्यातच आम्हाला रिझल्ट आला. आणि आम्ही दोघं पण आता इतका आनंदी आहे ना की शब्दात सांगताच नाही येत. तर त्यामुळे जर कोणाला खरंच प्रॉब्लेम असेल तर त्यांनी नक्की इथे येऊन सरांशी मॅडमशी चर्चा करावी आणि नक्की भेट द्यावी इथे येऊन. सरांना आणि मॅडमना मी मनापासून थँक्यू बोलते की त्यांनी आमचं आई बाबा व्हायचं स्वप्न साकार केलं आणि छान रिझल्ट दिला त्यांनी. माझ्या वतीनं तर एकट्या सांगायचं म्हणलं तर खरंच एक काय म्हणतो आपण की अंधार असतो आणि त्या अंधारातनं उजेडाकडे जायचा जो मार्ग दाखवला त्याबद्दल खरंच आभार आहे. आणि पुढं असंच तुमच्या हातातून ही व्हावं. सगळ्यांना जे कोण अंधारात आहेत त्यांना सगळ्यांना पुढं पाहून त्यांच्या फॅमिलीत कुठली ती मुलं वयाची संकट जी असलेली ती तुम्ही दूर करू शकता. एक देवाच्या ह्यानं तुम्ही मला भेटला तुमचं खरंच खूप खूप आभारी आहे.